नमस्कार। आज आपण या माध्यमातून जे एकमेकांच्या समोर भेटतोय, एका वेगळ्या विषयासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे। गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सवाच्या दरम्यान या वर्षीच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण जे कार्यक्रम व्हिडिओ रूपात करणार आहोत, त्यासाठी आपण एकमेकांच्या समोर या माध्यमातून आलेले आहोत। माझ्याकडे आज विषय हिंदवी स्वराज्याचे शिलेदार, आणि हे शिलेदार ज्यांनी ज्यांनी हिंदवी स्वराज्य घडवलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा भिडवून त्यांच्या सोबत राहून त्यांची साथ संगत करत अहोरात्र त्यांच्या सोबत राहत सावलीप्रमाणे त्यांची साथ देत हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडलं, घाम गाळला, प्रसंगी प्राणार्पण केलं आणि या राष्ट्राची, या राज्याची, या समाजाची सेवा केली। असे अनेक नरवीर आपल्या या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले आणि या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात ते लढले, ते झुंजले। असे अनेक शिलेदार आहेत। खरं तर शिलेदार हा शब्द घोडदळातल्या एका पदासाठी वापरला जातो, पण तो पुढे प्रचलित जो झाला तो ह्या नरवीरांसाठी झाला। आणि त्यामुळे आपल्या हिंदवी स्वराज्यात प्राणार्पण करणारे, योगदान देणारे, बलिदान देणारे, काम करणारे असे जे अनेक लोक आहेत, तो प्रत्येक जण हिंदवी स्वराज्याचा शिलेदार आहे। आता मी तुम्हाला एक सांगतो की आपल्या स्वराज्यामध्ये जी अनेक मावळे मंडळी आजपर्यंत प्रसिद्ध आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा एक गंमत अशी आहे की तलवार चालवून पराक्रम गाजवणारे सुद्धा शिलेदार आहेत, आणि तलवार न चालवता सुद्धा त्यांनी असं काही काम या हिंदवी स्वराज्यासाठी केलेलं आहे की ते ज्यामुळे प्रसिद्ध झालेले आहेत, ज्यांचा इतिहास हा सुवर्णाक्षरांनी लिहावा अशा पद्धतीचा इतिहास त्यांचा त्या ठिकाणी आहे। आज मी सांगतोय सरसेनापती बाजी पासलकरांची कथा। हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती म्हणून सरसेनापती बाजी पासलकर हे तुम्हा आम्हा सर्वांच्या परिचयाचे आहेत। हे नाव आजही या मावळामध्ये, आजही या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आणि सह्याद्रीच्या रांगड्या कातळ कड्यांमध्ये आदराने घेतलं जातं। बाजी पासलकर म्हणजे 84 मोसेखोऱ्याचे त्यावेळेचे राजे म्हणायचे। 84 गावं मोसेखोऱ्यातली त्यांच्याकडे होती। आता या 84 गावांमध्ये त्यांच्याकडे निगडे मोसे, धामण, ओवाळ, शिरकोली आणि त्या पट्ट्यातली 84 गावं ही बाजींकडे असायची, आणि त्या 84 मोसेखोऱ्याचा कारभार बाजी अतिशय उत्तम पद्धतीने सांभाळायचे। बाजी आदिलशहाच्या दरबारात होते, आदिलशहाकडे होते, पण त्यांची आणि त्याची कुठल्या तरी कारणावरून, एका कारणावरून त्यांची खडाजंगी झाली, आणि त्यावेळी बाजी पासलकर बादशाहच्या दरबारात असं म्हणाले, आम्ही तो आमच्या मुलखाचे धनी, असं म्हणून त्यांनी आदिलशहाची चाकरी सोडून दिली। मराठी बाण्याचा स्वाभिमान जो असतो, जो फक्त आणि फक्त या सह्याद्रीच्या मातीमध्ये आपल्याला बघायला मिळतो, तो रांगडा स्वाभिमान बाजी काका पासलकरांनी आदिलशहाच्या दरबारात सांगितला। शब्द काय? आम्ही तो आमच्या मुलखाचे धनी, असं म्हणून 84 मोसेखोऱ्याचा धनी हा बाहेर पडला आदिलशहाच्या दरबारातून, आणि बाजी काका 84 मोसेखोऱ्यामध्ये आले। बाजी काका पासलकर देशमुख, आणि त्यांचं वजन मावळामध्ये इतकं होतं की बाकीचे सारे देशमुख, बाकीची मावळातली अनेक कारभारी मंडळी आणि या 12 मावळ 36 नेऱ्यातले अनेक लोक बाजींच्या शब्दाला मान द्यायचे। आणि त्याच दरम्यान तुम्हाला सांगतो, तो जो प्रकार झाला त्याच्याच पुढे या बाजूला शिवाजी भोसले ही 6 अक्षरी शब्दांचं एक वादळ नावारूपाला येत होतं। मी माझं राज्य निर्माण करीन, या राज्यामध्ये लेकी सुना, संत सज्जन, गाई वासर या साऱ्यांना मी सुरक्षित ठेवीन, माझ्या राज्यामध्ये अन्याय चालणार नाही, हे न्यायाचं, नीतीचं, समतेचं राज्य असेल, अशा पद्धतीची विचारधारा घेऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी बाल शिवबा आणि त्याच्यावर संस्कार करण्यासाठी
साक्षात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब त्या ठिकाणी पुण्यामध्ये आलेल्या होत्या. आणि एकंदरीतच हा सगळा मेळ, हा सगळा कालावधी जुळून आला आणि बाजी काकांना हे कळलं आणि बाजी काका शिवबाकडे गेले. खरं तर बाजी काकांचं या हिंदवी स्वराज्यातलं महत्त्व फार वेगळं आहे, फार मोठं आहे. ते मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, म्हणून मी या कालावधीबद्दल जास्त या ठिकाणी बोलणार नाही. पण आपण बघू बाजी काकांना, त्यांचं आपण कुटुंब पाहूया. बाजी पासलकर 84 मोसेखोऱ्याचे जे धनी होते, त्यांना 2 पत्नी अंबाई आणि बिंबाई, आणि त्यांना एक लेक. त्या लेकीचं नाव होतं सावित्री. सावित्रीबाई ही बाजी काकांची फार लाडकी होती आणि बाजी काका तिचे फार लाड करायचे, त्यांचा तिच्यावर जीव होता. एकंदरीत पासलकर कुटुंबियांमधली अत्यंत लाडाची असलेली सावित्री, आता ती रांगड्या, रासवट, राकट आणि तगड्या असलेल्या बाजी काकांची मुलगी म्हटल्यावर तिच्यासाठी जो कोणी पती शोधायचा, तिच्यासाठी तिचं जे कुंकू शोधायचं ते सुद्धा तसंच पाहिजे, सासऱ्याला शोभेल असं. आणि म्हणून बाजी काकांनी निवड केली त्यांच्या मुलीसाठी पती म्हणून कारीचे जे जेधे होते त्या जेध्यांकडच्या बाजींची, म्हणजे कान्होजी जेध्यांचा मुलगा बाजी जेधे यांना बाजी पासलकरांची लेक दिली सावित्रीबाई. हे असे दोन्ही स्वराज्यातली तगडी वजनदार कुटुंब एकमेकांमध्ये अशी गुंफलेली होती. असे होते बाजी काका, त्यांचं कुटुंबाचं वातावरण. बाजी काकांचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर बाजी काकांना तालमीची आवड होती, व्यायामाची आवड होती. त्यांनी त्यांच्या गावामध्ये आणि 84 मोसेखोऱ्यामध्ये प्रत्येक गावात ज्या तालमी होत्या त्या प्रत्येक तालमीमध्ये तरुण व्यायाम करतील अशा पद्धतीची देखरेख करायला सुद्धा माणसं ठेवलेली होती. आणि शिवाय स्वतः त्या ठिकाणी त्यांनी मोसं हे त्यांचं त्या ठिकाणचं मुख्य गाव, मोसं ही त्यांची राजधानी, त्या मोस्यामधल्या तालमीमध्ये ते स्वतः अनेक तरुणांना घेऊन त्या ठिकाणी स्वतः रोज व्यायाम करत असत. पहाटेला 1000 जोर, 1000 सूर्यनमस्कार, 1000 दंड बैठका मारून 2-4 कुस्तीचे डाव खेळल्याशिवाय बाजी काकांचा दिवस सुरू होत नसे. मग नदीवरती जाऊन पोहायचं आणि अशी सगळी अंग मेहनत केल्यानंतर ज्यावेळी येऊन चरवी भरून, त्यावेळेचं ते माप होतं, चरवी भांड होतं, चरवी भरून दूध पिल्याशिवाय बाजी काकांच्या देहाला शांती मिळत नसे. बाजी काका त्या वयातही 60च्या वयात सुद्धा रोज हा व्यायाम करायचे. आणि त्यांनी स्वतः व्यायाम तर केलाच, पण त्याच्या बरोबर त्याच्या सोबत त्यांनी व्यायाम करणारी जी मंडळी तयार केली, नामवंत पैलवान, नामवंत योद्धे त्यांनी तयार केले. त्याच्यामध्ये कावजी मल्हार होता, अनंता खर्चुले नावाचा एक गडी बाजींनी असाच तयार केला होता, येल्या मांग नावाचा असाच एक तगडा रांगडा गडी बाजींनीच तयार केलेला होता. अनंता खर्चुले आणि येल्या मांग हे जणू बाजींचे 2 हात होते, डावा उजवा. काय तब्येत अनंता खर्चुल्याची, अशी भरीव घोटीव पिळदार बाहू. येल्या मांगही तसाच. आणि हे बाजींचे शिष्य म्हणजे जणू नळ नीळ सुग्रीव जांबुवंत. आणि त्यांचा हा सेनानायक हनुमंत म्हणजे बाजी काका पासलकर. हे त्यांचं व्यायामाचं सगळं शरीर धिप्पाड आणि त्यांच्या नसानसामध्ये त्यांच्या अंगात जी रग होती त्याच्यात होती या मातीविषयी श्रद्धा, या सह्याद्रीविषयी श्रद्धा, या आसपासच्या गावांविषयी, इथल्या बायबापड्यांविषयी, इथल्या साधुसंतांविषयी, इथल्या देवांविषयी असलेली श्रद्धा, प्रीती. आणि म्हणून तर मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही तो आमच्या मुलखाचे धनी असं म्हणून बादशाहच्या तोंडावर त्यांनी त्या ठिकाणी हे वाक्य ऐकून त्याची नोकरी सोडली आणि ते स्वतः आलेले होते. आणि आता त्यांनी ठरवलेलं होतं की मला या शिवबाला साथ द्यायची आहे, मला शिवाजी राजाला साथ द्यायची आहे. एक तरुण या माझ्या देशातला, या माझ्या मातीतला जर का चांगल्या एका राज्याचं स्वप्न पाहतोय, एक अतिशय उत्तम उदात्त उन्नत स्वप्न पाहतोय, तर मी वडिलकीच्या नात्याने त्याच्या सोबत उभा राहिलो पाहिजे.
मी गुरुच्या नात्याने त्याच्यासोबत उभं राहिलो पाहिजे, मी त्याचा मार्गदर्शक या नात्याने त्याच्यासोबत उभं राहिलं पाहिजे. आणि मी या 84 मुसेखोऱ्यातला, सह्याद्रीतला, 12 मावळातला जाणकार या नात्याने नवीन राज्यासाठी या शिवबा भोसले नावाच्या तरुणाला, त्या एका मुलाला मदत केली पाहिजे. ही जी भावना बाजींच्या मनात जागली ना, ही भावना महत्वाची होती. ही भावना महत्वाची होती. आज सुद्धा आजच्या काळात जर आपण पाहिलं तर मोठ्या वयाची माणसं, अनेक नामवंत लोक लहान मुलांना सहसा मदत करत नाहीत किंवा सहसा त्यांच्या पाठीमागे राहत नाहीत. त्यांचा काहीसा एक इगो त्या ठिकाणी आडवा येतो. पण बाजींनी त्यावेळेचा हा मनातला जो इगो होता तो सोडला की माझं वय जरी 60तलं असलं आणि माझी संपत्ती, माझी गावं जरी मोठी असली तरी हा तरुण मुलगा जे करतोय ते या राज्याच्या, ते या राष्ट्राच्या उपयोगाचं आहे, ते या समाजाच्या उपयोगाचं आहे, हे बाजींनी ओळखलं आणि ते शिवबांच्या मागे ठामपणे उभे राहिले. आणि ज्या पद्धतीने बाजी काका पासलकर हिंदवी स्वराज्याच्या कामासाठी शिवाजी राजांच्या पाठी उभे राहिले, हे बघितल्यावर त्याचा फायदा काय झाला माहितीये? त्याचा फायदा असा झाला की आसपासच्या गावांमधले जी कारभारी देशमुख मंडळी होती, ज्यांच्याकडे बाकीच्या गावांचा कारभार असायचा, ती मंडळी सुद्धा हिंदवी स्वराज्याच्या कामामध्ये बाजी पासलकर गेलेत हे पाहून स्वतः शिवाजी राजांना येऊन मिळाले. काही मंडळी जी होती, ज्यांचं या मावळामध्ये वजन होतं, ज्यांच्या हाताशी फौज होती, ज्यांच्या हाताशी अनेक गावातली मंडळी होती, ती सारी मंडळी बाजींच्या शब्दावर सुद्धा आली. अनेक मराठा घराणी जी परंपरेनुसार स्वतःकडे दौलत राखून होती, स्वतःकडे आब राखून होती, स्वतःचं त्यांचं एक प्रकारचं या ठिकाणी एक घराणं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नावारूपाला आलेलं होतं, अशी अनेक घराणी बाजी काका पासलकरांनी दिलेल्या शब्दामुळे आणि केलेल्या शिष्टाईमुळे शिवाजी महाराजांना येऊन मिळाली. शिवाजीराजे त्यावेळी लहान होते, पण बाजी काकांसारखा वटवृक्ष त्यांच्या पाठीशी होता आणि 12 मावळात बाजी काका नावाच्या वटवृक्षाच्या अनेक पारंब्या पसरलेल्या होत्या. त्यामुळे शिवाजी राजांना जे सुरुवातीच्या काळामध्ये हिरेमाणकं म्हणू आपण त्यांना, हिरेमाणकं मिळाली मावळ्यांच्या रूपाने, त्याला सगळ्यात मोठी मोलाची मदत ही बाजी काका पासलकरांनी केलेली होती. जसे बाजी काका आले, त्यांचे जावई, त्यांचे जेधे, ती आपापसातली शिष्टाई, आसपासची सगळी मंडळी, कावजी मल्हार, अनंत खर्चुले, येल्या मांग, अशी सारीच मंडळी शिवाजी महाराजांच्या भोवती आली. याला कारण होते बाजी काका. आता तुम्हाला अजून एक सांगतो बाजी काकांचं महत्वाचं काम. बाजी काकांचं अजून एक महत्वाचं काम मी तुम्हाला सांगतो की बाजी काकांनी काय केलं. आमच्याकडे एक वाक्य आहे बघा, एका अतिशय मोठ्या कादंबरीत, प्रसिद्ध कादंबरीतलं ते वाक्य आहे, कधी न व्हावे एक रूप हा शाप मराठी रक्ताला. आमच्या मराठी माणसांमध्ये जी आपापसात भांडणं आहेत, आपापसात तंटे आहेत, हे आजचे नाहीत हो, हे त्यावेळेपासून आहेत, त्याच्याही आधीपासून आहेत. आमच्याकडे जी काही सरदार घराणी होती, जी काही वजनदार कुटुंब होती, आपापसात वाद करायचे. असे 12 मावळात अनेक वाद होते. तसा गुंजण मावळात एक वाद झाला. शिवबा स्वराज्यासाठी सगळी मावळे मंडळी एकत्र करतोय आणि त्याच वेळी ही मावळे मंडळी जर आपापसात भांडत असतील तर एक संघ कसा तयार होणार. बाजी काकांनी हे ओळखलं. शिवबाने जाऊन त्या ठिकाणी बोलण्याच्या आधीच बाजी काका पासलकर त्या ठिकाणी गुंजण मावळामध्ये गेले आणि त्या गुंजण मावळामध्ये गेल्यावर जो त्या 2 घरांमधला तंटा झालेला होता, बाजी काका पासलकर आलेत म्हटल्यावर त्या ठिकाणी त्यांच्यावरती दबाव आला आणि बाजींची शिष्टाई उपयोगी पडली आणि गुंजण मावळातला तंटा मिटला, ते भांडण मिटलं आणि ती दोन्ही कुटुंब स्वराज्यामध्ये दाखल झाली. रोहिड खोऱ्यातही असंच काहीतरी झालं. बाजी काकांनी शिवबांना सांगितलं, शिवबा तुम्ही काळजी करू नका, मी आहे. आणि बाजी काका स्वतः रोहिड खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी गेले. आता रोहिड खोऱ्यात बाजी काका पासलकर गेले म्हटल्यावर आसपासची सगळी मंडळी आली. तो जो काही तंटा झालेला होता, ती जी काही बंडाळी झालेली होती, ते जे काही भांडण झालेलं होतं, बाजी काकांनी त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घातलं, तेही मिटवलं. रोहिड खोरं शांत झालं, गुंजण मावळ शांत झालं. अशी अनेक गावं बाजी काकांनी स्वतःच्या केवळ शब्दाच्या, शिष्टाईच्या ताकदीवरती शांत केली, तिथली भांडणं मिटवली
आणि शिवबाला उपयुक्त असं वातावरण, स्वराज्याला एक ठेवेल अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं. हे बाजी काकांचं काम आहे. म्हणजे खरं तर मी तुम्हाला सांगू का, गळ्यामध्ये जी मोत्याची माळ असते ना, ती एकात एक मोती गुंफलेले असतात म्हणून ती माळ असते. तो जर मोती बाजूला काढला, त्यातला एक एक मोती वेगवेगळ्या ठिकाणी ठेवला तर ती माळ राहत नाही. स्वराज्यासाठी माणसांची माळ गुंफण्याचं काम सुरुवातीच्या काळात कोणी केलं असेल तर ते आमचे शिलेदार बाजी काका पासलकर यांनी ते केलं. तुम्हाला एक सांगतो, बाजी काका पासलकरांच्या बाबतीमध्ये एक प्रसंग आहे, अतिशय भावपूर्ण असा प्रसंग आहे. त्यावेळी शिवाजी महाराज आमच्या पुण्याच्या लाल महालामध्ये राहत होते आणि त्यावेळी काय झालं, बाजी काकांकडे कुरडू विश्रामगड नावाचा एक किल्ला होता. विश्राम घेण्यासाठी बाजी काका पासलकर त्या ठिकाणी जात असत. एकदा त्या कुरडू विश्रामगडाच्या कुठल्याशा एका गुहेमध्ये एक साधू तपश्चर्या करताना त्यांना दिसला. त्यांनी त्या साधूंची पूजा केली, त्यांना खाण्यासाठी फलाहार दिला आणि त्यांची त्या ठिकाणी भेट झाली. त्या साधूकडे एक बाण होता. बाण म्हणजे धनुष्याचा बाण नव्हे, देवाच्या पूजेतला शंकराचा बाण, शिवलिंग म्हणू आपण त्याला. तो जो शंकराचा बाण होता, तो जो शिवलिंग होतं, ते त्या साधूने तपश्चर्या करून आध्यात्मिक अधिष्ठान त्या ठिकाणी निर्माण केलेलं होतं. ते त्यांनी बाजी पासलकरांना दिलं आणि काय सांगितलं की ज्या वेळी सलग 12 वर्ष याची जो कोणी पूजा करेल त्याला राज्यप्राप्ती होईल. काय सांगितलं, सलग 12 वर्ष या बाणाची जो कोण पूजा करेल त्याला राज्यप्राप्ती होईल, हा तुम्हाला घ्या. बाजी काका पासलकर 84 मोसेखोऱ्याचे त्यावेळेचे राजे होते, पण त्यांनी तो बाण घेतला, मस्तकाला लावला, त्याची मनोभावे पूजा केली, ते घोड्यावर बसले आणि त्यांनी तडक लाल महाल गाठला. त्यांच्या मनात असं आलं नाही माझ्या मोस्याच्या वाड्यात तो ठेवू, माझ्या तव मध्ये ठेवू, माझ्या निगडे मोस्यामध्ये ठेवू, माझ्या शिरकोलीत तो ठेवू. नाही, तो श्रद्धापूर्वक त्यांनी लाल महालात आणला आणि शिवबा समोर ठेवला आणि शिवबाला सांगितलं, शिवबा, त्या साधूंनी मला सांगितलंय याची 12 वर्ष तपश्चर्या जो कोणी करेल त्याला राज्यप्राप्ती होईल. हे शिवलिंग तुम्ही घ्या, 12 वर्ष याची पूजा करा. आता पुढे त्याची तपश्चर्या झाली, त्याची पूजा झाली, त्याचं जे काही झालं तो भाग वेगळा. पण बाजींची स्वराज्य प्राप्ती व्हावी यासाठीची जी एक भावनिक गुंतवणूक होती आणि त्यांची किती निष्ठा होती हे सुद्धा महत्वाचं. एखादा माणूस असता तर असं म्हटलं असता की राहू दे बाण माझ्याकडे, मी पूजा करतो, माझी मुलंबाळ पूजा करतील, मला राज्य मिळू दे. पण यातलं काहीच त्यांना वाटलं नाही. त्यांनी थेट साधूने तो दिलेला आशीर्वाद शिवाजी राजांना आणला. निष्ठा आणि प्रेम असतं ना, ते हे असतं. म्हणून तर शिवबा त्यांना काय म्हणायचे, बाजी काका. ही काका आणि पुतण्याची जी जोडी होती ना, ही मावळ गाजवत होती. या मावळातल्या डोंगरदऱ्या, गुप्तपणे असलेली काही ठिकाणं जी डोंगरदऱ्यांच्या आतमध्ये आहेत, जी चर्चेसाठी उपयोगी आहेत, खलबतांसाठी उपयोगी आहेत, नवीन मोहिमा ठरवण्यासाठी, शत्रूच्या नजरेत येणार नाही अशा पद्धतीने बसाव्यात अशा जागा आहेत. डोंगरदऱ्यांमधल्या घाटवाटा आहेत, काही आडवाटा आहेत, काही जंगलातल्या वाटा आहेत. अशा पद्धतीचे अनेक वेगवेगळे मार्ग हे बाजी काका पासलकर शिवबाला दाखवत होते, इतर मावळे मंडळींना दाखवत होते. स्वराज्याचा भक्कम आधार म्हणजे बाजी काका. अशी भलीरुंद छाती, खांदे, मजबूत तक्ता, जसा त्यांचा देह होता तसंच त्यांचं कामही होतं. म्हणून तर शिवबाला सातत्याने वाटायचं आपण कुठेही गेलो तरी बाजी काका सोबत पाहिजे. आणि त्यावेळी जेव्हा स्वराज्य तोरण चढे, गरजती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे, असं गाणं आपल्याकडे होतं. त्यावेळी स्वराज्याचं तोरण आपण ज्यावेळी बांधलं, तोरणा किल्ला जिंकला आणि शुभशकून झाला, त्यावेळी सुद्धा बाजी काका पासलकर शिवबाच्या सोबत होते. मुरुंब देवाच्या डोंगरावरती तो डोंगर ताब्यात घेऊन बांधकाम करायला सुरुवात केली, त्यावेळी सुद्धा बाजी काका पासलकर त्यांच्या सोबत होते. प्रत्येक स्वराज्याच्या गोष्टीतलं प्रत्येक पाऊल टाकताना बाजी काका पासलकर त्या ठिकाणी होते सुरुवातीच्या काळामध्ये. आणि ज्यावेळी हे सगळं संपायची,
एक 2 मिनिट. ज्यावेळी कंटिन्यू करू. ज्यावेळी हे स्वराज्य संपवण्यासाठी ह्या सगळ्या बातम्या आदिलशाच्या दरबारात गेल्या वगैरे वगैरे तो सगळा प्रसंग झाला आणि हे स्वराज्य संपवण्यासाठी आदिलशाच्या दरबारातनं फत्तेखान नावाचा एक मोठा सरदार, ज्याचा दक्षिणेत दबदबा होता, असा सरदार शिवबाने मांडलेला हा स्वराज्याचा डाव नष्ट करण्यासाठी 15,000ची फौज घेऊन आमच्या इकडे आला. हिंदवी स्वराज्य बुडवण्यासाठी शत्रूची पहिली लाट रोरावत रोरावत आमच्या राज्याच्या अंगावरती आली. शिवाजीराजांनी पाहिलं की हा जर असा स्वराज्यात शिरला तर पुन्हा एकदा गावं जाळेल. मग मी हे स्वराज्य का उभं केलं? गावं जळता कामा नयेत, आमच्या लेकीबाळींची आबरू जाता कामा नये. एकदा का शत्रूचं सैन्य गावात आज शिरलं की ती टोळधाड नेता नेता आमच्या लेकीबाळींना घेऊन जाते, त्यांची आबरू लुटून जाते. हे होता कामा नये. बाल शिवबाचा किती उदात्त विचार आहे. स्वराज्यावरती जर शत्रू चालून आला असेल तर त्याला स्वराज्याच्या हद्दीवरच रोखलं पाहिजे, त्याला आत शिरू देता कामा नये. अगदी लहानपणापासून आमचे शिवाजी महाराज असा विचार करतायत, म्हणून तर शिवाजीराजे हे महान राजा आपण त्यांना का म्हणतो, हे त्याचं उत्तर आहे. शिवाजीराजांनी पुरंदर किल्ल्याची निवड केली, थोडीशी शिष्टाईची बोलणी केली आणि शिवाजीराजे पुरंदरावर गेले. सोबत बाजी पासलकर होतेच, इतरही मंडळी होती. गोदाजी जगताप होता, कावजी मल्हार होता, कावजी मल्हार खासनीस, अनंता खर्चुल्या होताच बाजींबरोबर, येल्या मांग सुद्धा होता. आणि या पुरंदरावरती थांबून या फत्तेखानाला तोंड द्यायचं, त्याला ठोकून काढायचं हे ठरलं. आणि फत्तेखान सुद्धा आला. त्याने बेलसर पाशी छावणी टाकली. पुरंदरच्या इथे बेलसर नावाचं एक गाव आहे, त्या बेलसर जवळ त्याने छावणी टाकली आणि तो तिथं राहिला. आता आपली जी पद्धत आहे ती गनिमी काव्याची पद्धत, तुम्हाला माहिती आहे स्वराज्यातले अनेक शिलेदार शिवाजी महाराज गनिमी काव्याच्या पद्धतीने लढले. घाल झडप आणि करगडप, कमीत कमी वेळेमध्ये शत्रूच्या सैन्यावर जाऊन त्याला ठोकून मारून स्वतःचं नुकसान न करता परत येणं, ही त्याची या गनिमी काव्याची खरी गंमत. आणि आमचा जो सह्याद्री आहे हा डोंगरदऱ्यांचा सह्याद्री आहे, हा गडकिल्ल्यांचा सह्याद्री आहे. हा सह्याद्री आणि याच्या वाटा अशा पद्धतीचा गनिमी कावा करण्यासाठी अत्यंत उपयुक्त होत्या. जायचं आणि घाट वाटेने पुन्हा पळून यायचं, आड मार्गाने यायचं. बेलसर पाशी असलेल्या फत्तेखानाला माज चढला होता आणि त्याने आसपासचं सगळं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली होती. खरं तर सासवड, पुरंदर, बेलसर ही सगळी देवभूमी आहे. पलीकडे खंडोबा. तुम्हाला एक गंमत सांगतो, आल्याड जेजुरी, पल्याड सासवड, मधून वाही करा शिवशाहीच्या इतिहासात पुरंदर मोतियाचा तुरा, पुरंदर मोतियाचा तुरा, असं त्या पुरंदरचं, त्या भूमीचं वर्णन केलंय. आणि एक दिवस रात्री काय झालं, ते फत्तेखानाच्या छावणीत सगळेजण झोपले होते. मुसे खान वगैरे वगैरे त्याची जी सहाय्यक मंडळी होती सगळे गाढ झोपले होते. त्यांना एवढंच दिसत होतं, हा जो समोर किल्ला दिसतोय याच्यावर तो शिवाजी राजा आहे आणि त्याला पकडायचं आहे. एक दिवस रात्री बाजी काकांनी सेना उठवली. त्यांची जी मराठी मावळ्यांची तुकडी होती, ही एक तुकडी तरण्या बाण मुलांची त्यांनी गोळा केली आणि त्यांना आदेश दिला बाजी काका शिवबांनी. आणि त्या रात्री काळाकुट्ट अंधार पसरलेला असताना ताड 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 तगडाक तगडाक दौडत दौडत हे पुरंदर किल्ल्याच्या खाली आले, ही मराठ्यांची तुकडी. आणि त्यातल्या एकाच्या हातात होता भगवा झेंडा, पुढे सगळं घोडदळ. तुम्ही विचार करा, रात्री हे सगळे खाली आले आणि ताड ताड दौडत कुठे गेले, तर बेलसर पाशी झोपलेल्या फत्तेखानाच्या छावणीवर जाऊन धडकले. आणि एकच गर्जना आली, नमो पार्वतीपते, हर हर महादेव. आणि जसा महादेवाचा हर हर रात्री घुमला, त्याबरोबर मराठ्यांच्या तलवारी बाहेर आल्या आणि झोपलेल्या असलेल्या त्या शत्रूंवर त्यांनी प्रचंड हल्ला केला. सप 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 वार बसायला सुरुवात झाली. घोड्यांची किंकाळ्या आणि त्यात मरतानाच्या माणसांच्या किंकाळ्या, भयंकर माहोल उसळला, हलकल्लोळ झाला. झोपलेल्या सैनिकांना कळेनाच काय झालंय. ते शत्रूचे सैनिक मरू लागले. काही मराठ्यांनी त्यांच्या अंगावरून घोडे नाचवले, काहींनी त्यांच्या तंबूची कापडं कापली, ती त्यांच्या अंगावर पडली, त्याच्यावरनं ते धावत गेले. कुणाला भाल्याने मारलं, कुणाला तलवारीने मारलं. एकंदरीत असा रक्तपात त्या ठिकाणी झाला आणि मग छावणी जागी व्हायला झाली. कुणाला कळेना.
कोणीतरी ओरडलं, भगो भगो मरगट्टे आहे, मरगट्टे आहे. आणि हे झाल्यावर तोपर्यंत फत्ते खान, मुसे खान त्या छावणीतनं बाहेर यायला सुरुवात झाली. त्यांचं सैन्य जमू लागलं आणि जसं सैन्य जमू लागलं, या तुकडीचा जो सेनेचा प्रमुख होता त्यांनी घोडा वळवला आणि त्या ठिकाणी त्यांनी दौडायला सुरुवात केली. पुन्हा माघारी आले. या दरम्यान एक गंमत झाली. हा प्रसंग महत्वाचा. त्या ठिकाणी मराठ्यांच्या तुकडीतला जो भगवा ध्वज होता, भगवा झेंडा होता, हा झेंड्याचा जो गडी होता झेंडा घेतलेला, तो नेमका शत्रूच्या 10-12 जणांच्या ताब्यात सापडला. आता तो मराठ्यांची माणसं नाही, निदान त्यांचा झेंडा, त्यांचं निशाण तरी घेऊ या आशेने ती शत्रूची सेना लढायला लागली. आणि आदिलशाही फौजेचा जोर वाढला. तोच एक मराठा सरदार त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तलवारी घालत सुटला. खाड खाड वार वाजले, रक्ताची कारंजी उडाली, भयानक किंकाळ्या उठल्या. आणि ज्या भगव्या झेंड्याच्या भोवती त्या ठिकाणी गर्दी झाली होती, ती गर्दी कमी झाली आणि मराठ्यांच्या राज्याचा, हिंदवी स्वराज्याचा तो भगवा झेंडा, ती अब्रू, तो ध्वज त्यांनी वाचवला आणि घेऊन गेला. त्या वीराचं नाव होतं त्या ठिकाणी बाजी जेधे. म्हणजे कोण? आमच्या बाजी पासलकरांचा जावई. रात्रीचा हा हल्ला झाला आणि हे सगळे परत आले. अक्षरशः बेसावत असताना विषारी विंचवानी नांगी मारावी असा तडाखा त्यांना बसलेला होता. झोपेत असताना मधमाशांचं मोहळ फुटावं आणि मधमाशांनी हल्ला करावा असा हल्ला आदिलशाहच्या फौजेवर झाला. तो फत्ते खान खवळला. पहाट होत आली होती. त्याने त्या किल्ल्याकडे पाहिलं आणि पुरंदराकडे बघून तो त्याच्या सैनिकांना म्हटला, जाओ उस किले पर कब्जा करो. तो भयंकर चिडलेला होता. त्याची सगळी सेना सकाळच्या दरम्यान आदिलशाहची फौज पुरंदर किल्ला चढायला सुरुवात झाली. मुसे खान वगैरे वगैरे ती सगळी मंडळी तो किल्ला चढायला सुरुवात झाली. शिवाजी महाराज आणि बाजी काका पासलकर वरून बघत होते. बाजी काकांना, शिवाजीराजांना अंदाज होता काय होणार आहे. तेही तयार होते. आता तुम्हाला गंमत सांगतो, आमच्यापाशी तोफाही नव्हत्या त्यावेळी, पण सगळी तयारी बाजींनी, स्वराज्याचे पहिले सरसेनापती, करून घेतलेली होती. शिवबाई जागा, बाजी जागे, तटबंदीवरून बुर्जावरून फिरतायत, इकडून तिकडे सगळं बघतायत. आणि पाठीशी तर त्यांच्या आई भवानी, महादेव, गणपती बाप्पा होतेच. आणि त्यांनी जशी ती सेना वर यायला सुरुवात केली, काहीही केलं नाही. तुम्ही म्हणाल हे काय गंमत आहे का? काहीच केलं नाही. त्या शत्रूच्या सेनेला वाटलं की अरे हा कोण आहे, हा तर भित्रा निघाला, म्हणून ते अजून जोराने चढायला लागले. आणि निम्मा पुरंदर किल्ला ते जसे चढून आले, तसं बाजी काका पासलकर आणि शिवबाराजांनी एकमेकांकडे पाहिलं, एकमेकांच्या माना डोलावल्या आणि बाजींच्या मुखातून या महाराष्ट्राचा महामंत्र कडकडला, हर हर महादेव. आणि सरसेनापती बाजी पासलकरांनी जशी घोषणा केली, त्या सरशी बुर्जांवर जमा केलेले मोठमोठे दगड, मोठमोठे खडक, मोठमोठे धोंडे, मोठमोठे गोटे आणि मोठमोठे लाकडी ओणके मावळ्यांनी उचलले आणि तटबंदीवरून खाली फेकायला सुरुवात केली. गोफडी ताणल्या. गोफडीमध्ये दगडाचे गोटे होते. सणासण गोटे सुटले. धनुष्याला बाण लावले. कानापर्यंत ताणल्या आणि सट सट करत बाण सुटले. अग्निबाण होते, साधे बाण होते, विषारी बाण होते, टोकाचे बाण होते, चंद्रफळीचे बाण होते. ते शिवाय गोफणीतलं सुटलेले गोटे आणि मोठमोठे सह्याद्रीचे दगड, याचा मारा त्यांच्यावर झाला. तुम्हाला सांगतो, इतिहासात झाला नव्हता अशा पद्धतीचा त्या ठिकाणी आक्रोश चालू झाला. चढणाऱ्या आदिलशाहच्या फौजेकडे ढाल तलवार होती, पण भला मोठा दगड जर अंगावर येत असेल तर ढाल आणि तलवार काय करणार. कित्येक सैनिक मेले, दगडाखाली चेचून मेले. कित्येकांची टाळकी फुटली. वर्ण गर्जना उठली, हर हर महादेव. आणि केवळ दगडांचा मारा सहन झाला नाही म्हणून एवढ्या मोठ्या आदिलशाही सत्तेची ती फौज पळत सुटली. आमच्या ह्या सगळ्या तरुण मुलांनी आणि बाजी काका पासलकरांनी, शिवबांनी केवळ दगडांचा मारा करून त्या आदिलशाही फौजेला तिकडून हकलून लावलं. आणि काय झालं सांगू. पुरंदरचा दरवाजा उघडला गेला आणि त्या दरवाजातून स्वतः बाजी पासलकर, त्यांच्या मागे अनंता खरचुले, येल्या मांग, शिवाजीराजांची खास मंडळी,
ही तलवारी उपसून थेट त्या फौजेवर चालून निघाली आणि स्वराज्यावरती पहिल्यांदा आक्रमण करणाऱ्या या शत्रूवर त्यांनी भयंकर हल्ला चढवला, त्यांना हाकलून लावलं. मारत 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 ते त्यांना पुढे गेले. ते पुरंदराच्याही पुढे गेले, पार ते सासवड पर्यंत जाऊन पोचले. बेलसरच्या छावणीपर्यंत त्यांची सेना पोचली आणि तिथं मारता मारता सगळे बेधुंद झाले. स्वराज्यावर आलेला पहिला शत्रू मारायचा हे एकच त्यांच्या डोक्यामध्ये होतं. त्यांनी अक्षरशः रक्ताची रंगपंचमी खेळली. बाजी काका बेहोश झालेले होते, ते शत्रूला फक्त मारत होते. आणि अशावेळी अचानक बेलसरच्या छावणीपाशी शत्रूची एक तुकडी होती आणि तिथे एक मोठं युद्ध झालं. गडावरती आम्हाला विजय मिळालेला होता. गडावर विजयाची नौबत चालू होती. गडाच्या खालची सगळी लोक आनंदी होती आणि शत्रूला हकलून लावता लावता अचानक बाजींवरती वार झाला. स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी काका पासलकर 2 हातात 2 तलवारी घेऊन लढत होते आणि अचानक वार झाला. सटसट वार पडले. साठीतले बाजी काका, रक्ताचा धबधबा लागला. बाजी त्या ठिकाणी पडले. कावजी, गोदाजी, अनंता खर्चुले, येल्यामांग या सगळ्यांनी बाजींना त्या ठिकाणी थांबवलं. शत्रू पळाला. स्वराज्यात शिरलेल्या शत्रूंना स्वतःच्या छाताडावर घेत बाजींनी हाकलून लावलं. बाजी त्या ठिकाणी गेले. समोर पुरंदर होता. पुरंदरावर फडकणारा भगवा झेंडा तसाच अबाधित राहावा आणि हिंदवी स्वराज्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न नष्ट करण्यासाठी आलेला शत्रू आम्ही इकडून हाकलून लावावा, यासाठी बाजींनी रक्त सांडलं. आणि स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी काका पासलकर त्या पुरंदरच्या लढाईमध्ये 1647 साली त्यांनी बलिदान केलं. बाजी काका पासलकरांची ही कथा आहे. मला खरोखर बाजी काकांना मुजरा करावा वाटतो तो त्या गोष्टीसाठी की त्यांनी स्वराज्यासाठी योगदानही दिलं. म्हणजे 12 मावळामध्ये त्यांच्या शब्दांनी, त्यांच्या शिष्टाईनी, त्यांच्या बोलण्यानी, त्यांच्या भेटीनी जी काही मावळे मंडळी शिवाजी महाराजांना मिळाली ती माणसं मिळणं महत्वाचं होतं. तोफा, ढाली, तलवारी, भाला, बर्चा, दाणपट्टे, कट्यारी, खंजिरा या सगळ्या वस्तू आहेत, त्या निर्जीव आहेत. त्या चालवण्यासाठी माणूस तर पाहिजे ना. तो स्वराज्यनिष्ठ माणूस मिळवून देण्याचं काम बाजी पासलकरांनी केलं, हे त्यांचं योगदान आहे. आणि स्वराज्यावर पहिलं चालून आलेल्या शत्रूला हाकलून लावता लावता आणि त्याचा पराभव करताना स्वतःचं रक्त सांडून बाजी काका गेले, हे त्यांचं बलिदान आहे. असा आमच्या स्वराज्याला मिळालेला एक अतिशय महान योद्धा, स्वराज्यनिष्ठ, स्वराज्याचे पहिले सरसेनापती, 84 मोसेखोऱ्याचे शिलेदार, हिंदवी स्वराज्याचे अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आणि बलिदान केलेले शिलेदार सरसेनापती बाजी पासलकर यांना माझा मानाचा मुजरा.